श्री सतोबा बिरोबाच्या नावानं चांग भलं, सतोबा बिरोबाचा जय जयकार। श्री सतोबा बिरोबाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांना सप्रेम नमस्कार। महाराष्ट्राची ही पुण्यभूमी, साधू संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांची भूमी आणि याच पुण्यभूमीवर दहिवडी मलवडी मार्गावर श्री क्षेत्र टाकेवाडीचा पवित्र परिसर आपल्या दृष्टीस पडतो। या श्री क्षेत्र टाकेवाडीच्या सतोबाचं मंदिर हे हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। टाकेवाडी हे श्री क्षेत्र सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात आहे। म्हणजेच दहिवडीपासून 17 किलोमीटर, आंधळीपासून 5 किलोमीटर तर बिजवडीपासून 5 किलोमीटर अंतरावर टाकेवाडीच्या सतोबाचे हे जागृत मंदिर आहे। आणि आज या सतोबा बिरोबाचे संपूर्ण दर्शन आपण सर्वजण करणार आहात। इथे येताना वाटेत सर्वप्रथम दृष्टीस पडते ते हे दहिवडी शहर आणि या दहिवडी शहरापासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर आंधळीचे प्रसिद्ध धरण आपले लक्ष अगदी सहज वेधून घेते। या प्रशस्त धरणातून मान तालुक्याला पाणी पुरवठा होतो। श्री सतोबाचे मंदिर हे टाकेवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या अजिंक्य डोंगर रांगामध्ये उंच अशा डोंगरावर आहे। या ठिकाणी जाण्यासाठी एसटी तसेच खाजगी वाहने भक्तांसाठी अगदी सहज उपलब्ध होतात। स्वच्छ हवा, हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात नागमोड्या तर कधी सरळ वाटांचा अनुभव घेत हा प्रवास कधी संपतो हे कळतही नाही। आणि बस स्टँडवर उतरल्यावर सर्वप्रथम आपल्याला दृष्टीस पडते ते हे श्री बिरोबाचे मंदिर। इथे मनोभावे दर्शन घेऊन भक्त कामाबाई देवीच्या मंदिराकडे मार्गक्रमण करतात आणि कामाबाई देवीच्या भव्य मंदिरात प्रवेश करतात। या मंदिराच्या शिखरावर विविध देवदेवतांच्या मूर्त्या साकारल्या आहेत। ही कामाई देवी म्हणजे श्री सतोबा देवाची बहीण होय। या शिखराची उंची साधारण 51 फूट असून वरती सुंदर असा कळस आहे आणि या कळसावर भगवे निशाण सतत फडकत आहे। या कामाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर भाविकांना भव्य सुंदर आणि प्रसन्न अशी कामाबाई देवीची मूर्ती पाहावयास मिळते। भंडार खोबरे, श्रीफळ तसेच पानफूल वाहून कामाबाईची पूजा करतात। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून पुढे आल्यानंतर आपणास दिसते ते हे लक्ष्मी मातेचे मंदिर। इथे वंदन करून भक्तगण सतोबागडावर देवाच्या दर्शनाला प्रस्थान करतात। सतोबा बिरोबाचं चांग भलं करत भक्त श्री सतोबा क्षेत्र टाकेवाडी देवस्थानच्या स्वागत कमानीजवळ येतात आणि या कमानीतून पुढे आल्यानंतर मायाक्का म्हसोबा यांची छोटी छोटी मंदिरे आहेत। इथून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूस देवीची विहीर म्हणजे हा टाका आपले लक्ष अगदी सहज वेधून घेतो। या विहिरीतील पाणी भाविकांच्या पिण्यासाठी आणि स्नानासाठी वापरतात आणि इथूनच श्री सतोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात। साधारण 100 पायऱ्या चढून आल्यानंतर आणखी एक कमान दिसते आणि आपल्या उजव्या बाजूस सांडीच्या म्हसोबाचे छोटे मंदिर लागते। इथे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर सतोशा डोंगरावर विविध वृक्षांच्या शीतल छायेत भक्त विसावतात आणि पुन्हा नव्या जोमानं सतोबाच्या दर्शनासाठी चालू लागतात। भक्तांना हा सतोबाचा डोंगर गजामुखाप्रमाणे भासतो। इथून साधारण 500 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर भव्य कमान दिसते। थोड्याच अंतरावर श्री ज्योतिबाचे मंदिर आहे।
या दख्खनच्या राजाचे म्हणजेच ज्योतिबाचे दर्शन घेऊन भक्त निघतात ते हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या श्री सतोबा मंदिराकडे. याच मंदिराच्या प्रसन्न परिसरात भव्य अशा दीपमाळा आहेत. श्री सतोबाचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंचीवर आहे आणि या उंच श्री क्षेत्रावरून संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाचे उंच मंदिर दिसते. तसेच औंधची यमाई देवी परिसर, आंधळी धरण आणि संपूर्ण मान तालुका परिसर आपणास दिसतो. या मंदिरासमोर देवाचा घोडा तसेच अन्य देवतांचेही वास्तव्य आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर भक्तांना भव्य अशी श्री सतोबाची प्रसन्न मूर्ती दिसते. भक्त देवाला भंडार खोबरे, श्रीफळ तसेच पान फुलं वाहून देवाची मनोभावे पूजा करतात. या देवाला कौल लावण्याची परंपरा अगदी पूर्वापार चालू आहे. भक्तांची इच्छा पूर्ण होणार असेल तर उजवा कौल मिळतो. इच्छा किंवा काम होणार नसेल, काही अडथळा येणार असेल तर डावा कौल मिळतो. आणि हो, या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी मुखदर्शन घ्यावयाची प्रथा असल्याचे येथील पुजारी दडस हे सांगतात. श्री सतोबा देवाची आख्यायिकाही सांगितली जाते. सतोबा हा गोसावी शंभू महादेवाचा परमभक्त होता. या सतोबाला मेंढरे राखण्याचा छंद होता. तो खानदेशातून या ठिकाणी आला आणि इथे भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कायमचा थांबला आणि येणाऱ्या सर्व भक्तांची संकटे निवारण करू लागला. नवरात्रामध्ये घटस्थापनेपासून टाकेवाडी गावातील ग्रामस्थ 9 दिवस देवाच्या मंदिरात गजर, ओव्या तसेच ढोल लेझिमच्या तालावर नृत्य करतात आणि विजयादशमीपासून देवाच्या यात्रेला प्रारंभ होतो. श्री सतोबाच्या या यात्रेला नगर, धुळे, सासवड, खानदेश तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून भक्तगण हजारोच्या संख्येने येतात. 12 मानकरीही या यात्रेत सहभागी होतात. सतोबाच्या नावानं चांग भलं अशी गर्जना करतात आणि आनंदात रंग होतात. भंडार खोबऱ्यात भक्त नाहून जातात. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ढोल नगारे वाजवून पूजा करतात आणि पूजा करणाऱ्या या भक्तांवर सतोबा ही सदैव